नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजपासून पुढील 3 दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर कोकणामध्ये आज उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजा आणि वादळी वारे तसेच गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आज मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली असून मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा आणि गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या सरीची शक्यता आहे। तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान, तर काही ठिकाणी उकाडा कायम राहील आणि अंशतः ढगाळ हवामानासह हलका पाऊस पुढील 3 दिवस कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।